नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपले सबस्क्रायबर सीमा लुक्कड यांची कमेंट होती की 36 साइजचे 4 टक्सचे पेपर कटिंग दाखवा म्हणून। तर आज आपण त्यांच्या रिक्वेस्टनुसार 36 साइजचा 4 टक्सचा पेपर कटिंग कट करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा। इथे मी एक पेपर घेतलेला आहे। मी ते व्हाईट पेपर यूज करत आहे, तुम्ही न्यूजपेपर देखील यूज करू शकता। सर्वात आधी आपण उंची मोजून घेऊया। आपलं जे जुनं ब्लाउज असतं त्याच्यावरून उंची कशी मोजून घ्यायची ते मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मी इथे तयार ब्लाउजची उंची घेणार आहे 13.5 इंच। त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजे 14.5 इंचवरती मी ते टिक करत आहे। उंचीत तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमचं जर तयार ब्लाउजची उंची 14 इंच असेल तर तुम्ही 15 इंच घ्यायचं आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। जुन्या ब्लाउजवरून मापे कशी काढायची आणि त्याच मापांवरून पेपर पॅटर्न कसं कट करायचं त्याचा देखील व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। इथे आपला एक्स्ट्राचा पेपर कट झालेला आहे। परत मी एकदा तुम्हाला उंची मोजून दाखवते। बघा 14.5 इंच आपण उंची घेतलेली आहे। 13.5 आपल्या तयार ब्लाउजची उंची येणार आहे। तुमची जर 14 इंच तयार ब्लाउजची उंची असेल तर तुम्ही 15 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला उंचीत 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। आता आपण शोल्डर मोजून घेऊया। 36 साइजसाठी आपण शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। साईजनुसार शोल्डर किती घ्यायचं, गडारुंदी किती घ्यायचा व मुंडा किती घ्यायचा त्याचा देखील मी चार्ट बनवलेला आहे आणि त्या चार्टचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे। आता आपण पाठीमागचा गडा मोजून घेऊयात। आपला पाठीमागचा जो गडा आहे तो 8.5 इंच आहे, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। गड्याच्या उंचीतही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। इथे आपण लाईन मारून घेऊयात। गड्याची उंची तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकतात, पण 8 इंचाच्या जर पुढे तुम्ही गडा घेतला तर आपल्याला गडारुंदी ही कमी करून घ्यायची असते। जर तुम्हाला डीप गडा घ्यायचा आहे त्यासाठीही मी व्हिडिओ बनवलेला आहे। डीप गड्यासाठी आपल्याला शोल्डर किती इंच घ्यायचा आहे, मुंडा किती इंच घ्यायचा आहे व गडा रुंदी किती इंच घ्यायचा आहे ते मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानुसार आपल्याला हे चेंजेस करून घ्यायला लागतात। मी इथे तुम्हाला नॉर्मल गड्याचं पेपर कटिंग दाखवत आहे। इथे आपण 6 इंच मुंडा घेतलेला आहे। आता आपण घडी मोजून घेऊयात। 36 साइजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 36चा चौथा भाग आहे 9 इंच। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। हे जे 1.5 इंच आपण घेतलेलं आहे हे शिलाई मार्जिन आहे आणि जे 9 इंच आपण मोजून घेतलं ते आपलं जे ब्लाउजचं माप असतं फिटिंगचं, त्यात आपल्याला 1.5 इंच ही शिलाई मार्जिन ॲड करायला लागतं। इथून आपल्याला 1/2 इंच खाली टिक करायचं आहे। मी इथे क्रॉस लाईन मारून घेत आहे। बऱ्याच जणांना आकार देता येत नाही, तर या पद्धतीने आपण क्रॉस लाईन मारून घेऊ शकतो। इथे आपण आधी 1/2 ते अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। ज्यांच्या आर्महोलला जास्त चुन्या येत असतील, आर्महोलमध्ये फुगा होत असेल, त्यांनी अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। मी इथे 1/2 इंचवरती टिक करून दाखवलेलं आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊया।
आता आपण जिथे पाव इंच खाली टिक करून घेतलेलं आहे तिथे थोडी क्रॉस लाईन मारायची आहे। तिथूनही डायरेक्ट आकार देता येतो, पण बरेच जणांना आकार देता येत नाही। ही जी आपण लाईन मारून घेतलेली आहे इथून आपल्याला आकार द्यायला खूप सोपं जातं। हे पाव इंच खाली घेतल्यामुळे आपल्या मुंड्याला आकारही खूप छान येतो आणि काखेमध्ये ब्लाऊजही जास्त टाईट होत नाही, म्हणून आपण पाव इंच खाली आकार देऊन घेत असतो। तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर आपण अर्धा इंच वाढवून घेऊ शकतो। तुम्हाला जर अर्धा इंचपेक्षा जास्त डीप गळा हवा असेल तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे असतात। मी याआधी गोल डीप गळ्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये काय काय चेंजेस आपण करून घेत असतो ते चेंजेस आपल्याला करून घ्यायचे असतात। मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, एक म्हणजे गोल गळ्याचा आणि एक म्हणजे चौकोनी गळ्याचा। अर्धा इंचपेक्षा जर आपण जास्त गळा रुंदी घेतली म्हणजेच 2.5 इंच प्लस अर्धा इंच किंवा पावणे 1 इंच, पावणे 1 इंच जर आपण गळा रुंदी एक्स्ट्रा घेतली खालच्या साईडने तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये कमी करून घ्यायचं असतं। तुम्हाला जर डीप गळा आणि मोठा गळा हवा असेल 8 इंचापेक्षा जास्त आणि 2.5 इंचापेक्षा जास्त खालच्या साईडला गळा रुंदी, तर त्यासाठी आपण काय काय चेंजेस करून घेतलेले आहेत तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्या पद्धतीने चेंजेस करून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला नॉर्मल गोल गळ्याचं पण टिक करून दाखवणार आहे आणि आपला नॉर्मल डीप गळ्याचा देखील टिक करून दाखवणार आहे। नॉर्मल डीप गळा म्हणजे आपलं पाव इंच ते अर्धा इंच, अर्धा इंचपेक्षा जास्त घेतलं तर आपल्याला चेंजेस करून घ्यायचे असतात। इथून 1 इंच, इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे। इथेही आपल्याला पाव ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं असतं। तुमचं जर जास्त शोल्डर खाली गळत असेल म्हणजे शोल्डर उतरत असेल तर त्यासाठी आपण अर्धा इंच कमी करून घेतो, पण बऱ्याच जणांचं कमी गळतं त्यासाठी आपल्याला पाव इंच हे कमी करून घ्यायचं असतं। शक्यतो पाव इंच कमी केलं तरी शोल्डर गळणं हे कमी होऊन जातं। आपली जी गळा रुंदी आहे ती वरती आहे तेवढीच ठेवलेली आहे 2.5 इंच, खाली फक्त आपण 2.5 इंच प्लस आपण अर्धा इंच घेतलेली आहे। आता आपण कमर मोजून घेऊयात। 30 इंच मी ते कमर घेत आहे। कमरेचं माप प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच, त्यात अर्धा इंच जो आपण पाठीमागे इथे टक्स घेतो त्यासाठी अर्धा इंच हे टक्ससाठी लागतं, म्हणून हे अर्धा इंच आपण पाठीमागच्या भागात वाढवून घेत असतो। आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, जसं आपण काखेत 1.5 इंच घेतलेलं आहे तसंच आपल्याला कमरेतही 1.5 इंच घ्यायचं आहे। आता आपण इथे ही लाईन मारून घेऊया। कमरेचं माप प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। 36 साईजचं कुणाचं कमर 32 असतं, कुणाचं 30 असतं। आपापल्या कमरेचं माप घेऊन आपण हे कमरेचं माप घ्यायचं आहे, म्हणजेच तुमच्या ब्लाऊजवरून कमरेचं माप घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। त्यात आपल्याला अर्धा इंच मागच्या टक्ससाठी ॲड करायचं आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। हे जे इथून घेतलेलं आहे हे कमरेचं माप आहे, हे अर्धा इंच आपला हा पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन। इथं मी 4 इंचाचा टक्स घेत आहे, म्हणजे 4 इंच रुंदीचा टक्स घेणार आहे। पाव इंच इकडून, पाव इंच तिकडून। मी परत एकदा सांगते, कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकून टिक करायचा आहे। मी इथे 30 इंचाचं कमर घेतलेलं आहे। टकची उंची आपल्याला 4 ते 4.5 इंच घ्यायची असते। तुम्ही टकची उंची 4ही घेऊ शकतात किंवा 4.5ही घेऊ शकतात। ही आपली टकची उंची आहे आणि ही टकची रुंदी आहे आणि हे जे अर्धा इंच आहे हे आपण इथे वाढवून घेतलेलं आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। मी ते डीप गळ्यालाही आकार देऊन दाखवते, म्हणजेच हा नॉर्मल डीप आहे, जास्त डीप नाही आहे। तुम्ही जर पाव इंचापेक्षा आणि अर्धा इंचापेक्षा जास्त मोठा घेतला म्हणजेच पावणे 1 इंच किंवा 1 इंच तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये चेंजेस करायला लागतात। हा जो आपण अर्धा इंच वाढवलेला आहे हे जर तुम्ही पावणे 1 इंच किंवा 1 इंच घेतलं तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा
हा कमी करून घ्यायचा असतो आणि तो कसा कमी करायचा ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जो डीप गळ्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यात मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. मी हा जो आकार देऊन घेत आहे हा पुढचा आकार आहे. हा आहे आपला पाठीमागच्या भागाचा आकार. दोघही आकार मी इथे देऊन दाखवलेले आहे. ते आता डार्क करून दाखवते. इथे आपण दोघही आकार डार्क करून घेतलेले आहेत. कुठला आकार मी कुठपर्यंत घेतला आहे तुम्ही बघू शकता. या पद्धतीनेच आपल्याला आकार द्यायचे आहेत. 1 इंच, अर्धा इंच. इथून हे जे आपण आकार देऊन घेतलेले आहे ते 1.5 इंच सोडूनच आपल्याला हे आकार द्यायचे असतात. इथे आपला 36 साईजचा 4 टक्सचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण इथे लिहूनही घेऊयात. आपण 36 साईजसाठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे आपण 6 इंच. याला मुंडा उंची ही म्हणली जाते. मुंडा उंची तयार ब्लाउजवरून कशी मोजून घ्यायची ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे जे 1/2 इंच घेतलेलं आहे आपण ते बऱ्याच जणांच्या काखेमध्ये चुन्या पडतात, म्हणजेच आरमोहलला चुन्या पडतात. त्यासाठी आपण हे 1/2 इंच घेत असतो. ज्यांच्या जास्त पडत असतील त्यांनी अर्धा इंच घेतलं तरीही चालतं. इथून आपण हे 1 इंच, हा जो आकार आहे तो 1 इंचावरती दिलेला आहे आणि हा जो आकार आहे तो अर्धा इंचावरती दिलेला आहे. हे आपण फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. तुम्ही अर्धा इंचपेक्षा जर जास्त वाढवून घेतलं तर त्यासाठी मी काय काय चेंजेस करून घ्यायचे ते सांगितलेलं आहे. आपली गळा रुंदी आहे इथं 2.5 इंच प्लस नॉर्मल डीप गळ्यासाठी आपण फक्त अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. अर्धा इंचपेक्षा आपण जास्त घेतलं तरच आपल्याला हे चेंजेस करायचे असतात. आणि जर समजा अर्धा इंच किंवा 1/2 इंच घेतले तर आहे तसंच माप टाकलं तरीही चालतं. तुम्ही जर डीप गळा घेत असाल तरच आपल्याला हे 1/2 इंच वाढवायचं आहे. नाहीतर आपल्याला 2.5 इंचवरती जशी गळा रुंदी घेतली तशीच आपल्याला खाली ही 2.5 इंच घ्यायची आहे आणि गोल गळा तयार करायचा आहे. नॉर्मल गळ्यासाठी आपल्याला हे 2.5 इंच, नॉर्मल डीप गळ्यासाठी आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. मी तर डिटेलमध्ये लिहूनही दाखवलेलं आहे जेणेकरून तुमचं लवकर लक्षात येईल. वरची जी गळा रुंदी आहे आपल्याला ती आहे तेवढीच ठेवायची आहे 2.5 इंच. त्यात आपल्याला चेंजेस करायचे नाही. नॉर्मल डीप गळ्यासाठी आपण चेंजेस नाही करून घेत, फक्त हाय डीपसाठीच आपण हे चेंजेस करून घेत असतो. मागचा टक्स पॉइंट म्हणजेच मागच्या टकची जी रुंदी आहे ती आपण 4 इंच घेतलेली आहे. आणि आपली जी मागच्या टक्सची उंची आहे तीही आपण लिहून घेऊयात. मागच्या टक्सची उंची आहे 4.5 इंच. हे आहे आपलं 36 साईजचं 4 टक्सचा पाठीमागचा भाग. 36 साईजची आपली जी घडी आहे ती 9 इंचाची आहे. इथून एवढी जी घडी आहे ती 9 इंचाची आहे. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो. आपल्याला 1.25 इंच, 1.5 इंच ते 2 इंच एवढे शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. पण 2 इंच जर आपण शिलाई मार्जिन वाढवलं तर आपला कापड खूप फेज जातो आणि नंतर आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा ते टोचतंही. म्हणून शक्यतो 1.5 इंच शिलाई मार्जिन अगदी बरोबर येतं. हे 1/2 इंच आपण खाली टिक करून घेत असतो. हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. हे जे आपण टक्सचा पॉइंट घेतलेला होता अर्धा इंचाचा आहे तो टक्स पाठीमागचा, ते आपण इथे वाढवून घेतलेला आहे. अर्धा इंच मागचा टक्स हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे आपण सर्व
माप लिहून घेतलेले आहेत। जे जे आपण माप टाकलेले आहेत ते कशासाठी टाकलेले आहेत, कुठून किती इंच घेतलेले आहेत ते मी परफेक्ट असे लिहून दिलेले आहेत, जेणेकरून तुमचं लक्षात येईल। इथे आपला 36 साईजचा पाठीमागचा भाग परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। सर्वात आधी आपण जो बाहेरचा आकार आहे मुंड्याचा तो कट करून घेऊयात, कारण हा पाठीमागचा भाग आहे। पाठीमागच्या भागासाठी आपल्याला जो बाहेरचा भाग आहे तो कट करून घ्यायला लागतो। इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपण साइडचा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही कट करून घेऊया। गळ्याच्या साइडने आपण 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे। हे का करतो आपण, बरेच जणांचे शोल्डर जे आहेत ते गळतात, त्यासाठी आपण 1/2 इंच हे कमी करून घेत असतो। हे 1/2 इंच कमी केल्यामुळे आपलं शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो, म्हणून आपल्याला 1/2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। मी ते तुम्हाला नॉर्मल गोलगळा कट करून दाखवत आहे। आपला इथे नॉर्मल गोलगळा ही कट झालेला आहे। इथे आपलं 36 साईजचा जो पाठीमागचा भाग होता तो टिकही झालेला आहे, लिहूनही झालेला आहे आणि कटही झालेला आहे। हा आहे आपला 4 टक्सचा पाठीमागचा भाग। याआधी मी 36 साईजचा कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंगचे देखील व्हिडिओ शेअर केलेले आहेत। आता आपण पुढचा भाग कट करूयात। मी इथे पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती हा पाठीमागचा भाग जो कट करून घेतलेला आहे तो ठेवलेला आहे। उंचीमध्ये आपण पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घेत असतो। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। तुमचं जर क्रॉस पट्टीचं ब्लाउज असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे, आणि तुमचं जर बिना क्रॉस पट्टीचं ब्लाउज असेल तर आपल्याला हे 1/2 इंच वाढवायचं आहे। मी इथे क्रॉस पट्टीचं ब्लाउज कट करणार आहे आणि बघू शकता मी जिथे टिक करून घेत आहे, लाईन मारून घेत आहे, तिथेही 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे। आपल्याला इथेही 1/2 ते अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं। जे आपण हुक आणि आय पट्टी लावतो त्यासाठी आपल्याला 4 टक्सच्या ब्लाउजला अर्धा ते 1/2 इंच गळ्याच्या साइडने वाढवून घ्यायला लागतं। इकडे मी 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपण गळा रुंदीला टिक करून घेऊयात। जे 1/2 इंच आपण गळा कमी करून घेतो तिथेही मी टिक करून घेत आहे। इथेही 1.5 इंच आपण टिक करून घेऊयात। इकडेही 1.5 इंच वरती आपण पॉइंट करून घेऊयात। इथे आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं, म्हणजेच आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची उंची अर्धा इंचने एक्स्ट्रा घ्यायची असते। इथे आपण जे 1.5 इंचावरती पॉइंट करून घेतलेले आहेत तिथे लाईन मारून घेऊयात। हे आहे आपलं शिलाई मार्जिन। लक्षात येण्यासाठी मी इथे टिक करून घेत आहे। बऱ्याच जणांचं लक्षात येत नाही, म्हणून मी इथे या पद्धतीने टिक करून घेतलेलं आहे। इथे आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे, तीही दाखवते। बघू शकता तुम्ही अर्धा इंच आपण उंची ही वाढवून घेतलेली आहे। मी इथे क्रॉस पट्टीचं ब्लाउज कट करणार आहे, म्हणजे जे आपण 4 टक्सचं ब्लाउज पेपर कटिंग करत आहोत ते मी क्रॉस पट्टीचं कट करत आहे। तुम्ही जर बिना क्रॉस पट्टीचं कट करत असाल तर 1/2 इंच जरी वाढवलं तरी चालतं। आणि पाठीमागच्या भागापेक्षा आपण गळ्याच्या साइडनेही 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। जेव्हा आपण हुक आणि आयची पट्टी तयार करतो त्यावेळेला ती शिलाई मार्जिन मध्ये जातं। हे 1/2 इंच सोडून आपण 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि बरोबर असं 5.5 इंच आपलं शोल्डर आलेलं आहे। ते 1/2 ते अर्धा इंच सोडून आपण हे सगळं घ्यायचं आहे। पुढचा गळा मोजून घेऊयात आपण। पुढचा गळा मी इथे 5.5 इंचाचा घेणार आहे। 6 इंचावरती टिक केलेली आहे, कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जातं। तुम्ही पुढचा गळा तुमच्या ब्लाउजवरून मोजून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांचा पुढचा गळा मोठा असतो, काही जणांचा छोटा असतो, तर मी जो गळा तुम्हाला मोजून दाखवते
तो मी माझ्या पद्धतीने मोजून दाखवते, तुम्ही त्याच्यामध्ये मोठा किंवा छोटा करून घेऊ शकतात. तुमच्या ब्लाऊजवरून मोजायचं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे जुनं ब्लाऊज आहे किंवा तयार ब्लाऊज आहे त्याच्यावरून गळा मोजून घेऊ शकतात आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकता. मी गळा कसा वाढवून घ्यायचा आहे तेही तुम्हाला इथे दाखवत आहे. मी त्याआधी 6 इंचवरती टिक केलेली होती, नंतर मी 6.5 इंचवरती टिक केलेली आहे. म्हणजेच तयार ब्लाऊजचा जो गळा आहे तो 6 इंचाचा येईल. इथूनही आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात. इथे आपण 6 इंचावरती आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. वरतीही लाईन मारून घेऊयात. आता आपण पाव इंच जसं पाठीमागच्या साईडला एक्स्ट्रा घेतलं होतं, इकडे टिक करून घेतलं होतं, तसंच आपल्याला इथे टिक करायचं आहे. इथे ही लाईन मारून घेऊया. आता आपण जे पाव इंच वाढवलं आहे त्यालाही टिक करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला लाईन मारायची आहे. आता आपण तिथून पुढे 1 इंचवरती टिक करूयात. हा आपला मुंड्याला आकार देण्यासाठी आपण 1 इंचवरती टिक करून घेत असतो. हा आपला आता पुढचा आकार येणार आहे, जो आपण आता आकार देऊन घेणार आहोत. ही आपली पुढची साईड आहे आणि जो आपण आधी आकार देऊन घेतलेला होता तो पाठीमागच्या भागाचा आकार आहे. इथे आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. हा 1 इंचावरती आपण हा आकार देऊन घेत असतो आणि जो पाठीमागचा आहे तो तिथून पुढे अर्धा इंचवरती. आता आपण इथे जे 1 इंचवरती टिक केलेला आहे तिथून आकार देऊन घेऊयात. मी परत एकदा सांगते, बऱ्याच जणांचे पुढचे गळे हे मोठे असतात. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून गळे मोजून घ्यायचे आहेत आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून या पद्धतीने टिक करायचे आहे. मी इथे गळे माझ्या पद्धतीने उंची घेत असते. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून उंची घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि टिक करून घ्यायचं आहे. आता आपण क्रॉस पट्टी मोजून घेऊयात. मी इथे जी क्रॉस पट्टी आहे ते यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. 3.25 इंचची मी इथे क्रॉस पट्टी घेत आहे. गळ्याच्या साईडने मी 3.25 इंच घेत आहे आणि मुंड्याच्या साईडने 2.25 इंच. अर्धा इंच आपल्याला या साईडने कमी घ्यायचं असतं. इथेही मी तुम्हाला स्केलने ज्या पद्धतीने आपण टिक करून घेतो तसं टिक करून दाखवणार आहे. इथेही मी 2.25 इंचवरती टिक करते. आपण सरळ लाईन मारून घेऊयात आणि नंतर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो. बऱ्याच जणांना हाताने आकार देता येत नाही, तर मी या पद्धतीने आकार देऊन दाखवते. इथे आपल्या क्रॉस पट्टीला आकार देऊन झालेला आहे. गळ्याच्या साईडने मी क्रॉस पट्टीला 3.25 इंचावरती आकार दिलेला आहे आणि इकडून दिलेला आहे 2.25 इंचावरती. हे जे अर्धा इंच आहे तेही आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण कट करून घेऊयात. इथे आपले सगळे पार्ट टिक झालेले आहेत. म्हणजे जो पुढच्या भागावरती आपण टिक करून घेतलेला आहे ते व्यवस्थित टिक केलेलं आहे. आपल्याला हा जो मुंड्याचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित कट करायचा आहे. आता आपण इथूनही 1/2 इंच जे कमी करून घेत असतो ते कमी करून घेऊयात. मी इथे तुम्हाला गळा कट करून दाखवते. जो पुढचा गळा आपण टिक करून घेतलेला आहे. गळ्याच्या उंचीत तुम्ही बदल करू शकता आणि तुम्हाला जर पुढच्या गळ्याची रुंदी वाढवायची असेल, जशी आपण पाठीमागे अर्धा इंच वाढवली तशीच तुम्ही 1/2 इंच वाढवून घेऊ शकता. इथे आपण गळा आणि मुंडा कट केलेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात.
आपल्याला मुंड्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आणि क्रॉस पट्टी कट करूनही आपल्याला टक्ससाठी 1 ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। जेवढ्या इंचाचा तुम्ही टक्स घेत असाल तेवढ्या इंच आपण वाढवून घेत असतो, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे आपली क्रॉस पट्टी। इथे आपला जो टक्स येईल त्यासाठी आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे। हे आता आपण साईडला ठेवून देऊयात। तुम्ही जर 1.25 इंचाचा टक्स घेत असाल तर तितका आपल्याला तिकडे वाढवून घ्यायचं आहे। आधी आपण टकची रुंदी मोजून घेऊया। आपण जी टकची रुंदी घेणार आहोत ती आपल्याला मोजून घ्यायची आहे। मी इथे टकची जी रुंदी आहे ती 4.5 इंचवरती घेणार आहे। टकची रुंदी आपल्या ब्लाऊजवरून कशी मोजून घ्यायची असते तेही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। ह्या साईडने अर्धा इंच आणि त्या साईडने अर्धा इंच असं मी 1 इंचचा हा टक्स घेणार आहे। आता आपण टकची उंची मोजून घेऊयात। टकची उंचीचं पॉइंट आपल्याला वरच्या साईडनेच मोजून काढायचं आहे। शोल्डर पासून आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि 10 ते 10.5 इंचावरती आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे। टकची उंची ब्लाऊजवरून कशी मोजून घ्यायची असते तेही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत असते। इथे मी 10 इंच वरती टिक केलेला आहे। बघू शकता कुठून मी कुठपर्यंत मोजून घेतलेला आहे। आपली जी टकची उंची आहे ती वरच्या साईडने मोजून घ्यायची आहे। जी तयार ब्लाऊज असेल तुमच्याकडे किंवा जुनं ब्लाऊज असेल, शोल्डर पासून आपल्याला ती उंची मोजून घ्यायची असते आणि तुमची जर उंची 9.5 इंच आली असेल तर त्यात अर्धा इंच वाढवायचं आहे। किंवा तुमची टकची उंची शोल्डर पासून खाली जे आपण माप घेतलं तिथपर्यंत जर 10 इंच आले असेल तर तुम्ही 10.5 इंचवरती टिक करायचं आहे। म्हणजे आपल्याला त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायला लागतं। ते का ॲड करतो आपण, जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं। जसं मी तुम्हाला वरच्या साईडने मोजून दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरूनही मोजायचं आहे। याचा आपल्याला निम्म काढायचं आहे आणि टिक करून घ्यायची आहे। हे जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते 1 इंच वाढवलेलं आहे। बघू शकता तुम्ही 1 इंचाचा आपला हा टक्स येणार आहे, तर इकडेही आपण 1 इंचापेक्षा थोडं जास्त वाढवून घेऊयात, म्हणजे 1.25 इंच। इथे आपण 1.25 इंचावरती टिक केलेली आहे। जो आपला हा टक्स आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून आपल्याला 1.25 इंचावरती टिक करायची आहे। आणि तुम्ही जर 1.25 इंचाचा टक्स घेत असाल तर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मी काखेमध्ये देखील अर्धा इंच वाढवलेला आहे। ते अर्धा इंच का वाढवलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। या पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे आधी आपण तो कट करून घेऊया। इथे मी एक्स्ट्राचा पेपर जो होता तो कट केलेला आहे। हे जे आपण 1.25 इंच वाढवून घेतलेलं आहे ते टक्ससाठी वाढवलेलं आहे। या टक्ससाठी हे जे आहे ते आपलं शिलाईमध्ये जाईल, म्हणून आपण हे इकडे वाढवून घेत असतो। जर आपण वाढवलं नाही तर आपला जो पुढचा भाग आहे तो कमी पडू शकतो, म्हणून आपल्याला ते जेवढा आपण टक्स घेतलेला आहे तेवढा आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। आता आपण टक्सचे जे पॉइंट आहेत म्हणजे जे टक्स येणार आहेत ते टिक करून घेणार आहोत। इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे। इथून आपल्याला 1 ते अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। हे आहेत आपले टक्स पॉइंट। काखेतलाही जो टक्स आहे त्यालाही आपण लाईन मारून घेऊयात। आपण जेव्हा हा काखेत टक्स घेतो तेव्हा जे आपण काखेच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते शिलाईमध्ये चाललं जातं, म्हणून आपल्याला काखेच्या साईडला अर्धा इंचही वाढवून घ्यायला लागतं। इथे मी 4ही टक्स टिक केलेले आहेत आणि ते किती इंचावरती टिक केलेले आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आपला हा जो मधला टक्स आहे त्याची जी उंची येणार आहे ती 3.5 इंच येणार आहे, जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे काज बटन पट्टीसाठी म्हणजेच हुक लूक पट्टीसाठी। ते धरून आपण 2.5 इंचही घेतलेला आहे आणि हा जो टक्स आहे हा 6 इंचाचा आहे। आता आपण यातला गॅप मोजून घेणार आहोत। आपले हे टक्स मधली जी गॅप आहे ती 1.5 इंच आली पाहिजे, तीही मी तुम्हाला मोजून दाखवते। इथे आपण जे 4ही टक्स टिक करून घेतलेले आहेत ते मी तुम्हाला किती इंचावरती केलेले आहे तेही लिहून दाखवणार आहे। बघा 1.5 इंच आपली टक्स मध्ये गॅप येत आहे।
या पद्धतीनेच आपल्या टक्समध्ये गॅप आली पाहिजे। हा जो टक्स आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धती येणार आहे। इथे आपण खाचा पाडून घेऊयात। या पद्धतीने आपला जो कापड आहे तो टक्स मध्ये जातो। हा जो कापड आहे तो टक्स मध्ये जातो, म्हणून आपण इकडे 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे। इथे आपले 4ही टक्स स्टिक झालेले आहेत आणि जी क्रॉस पट्टी आहे त्याच मापाची आपली क्रॉस पट्टी आहे। तर आपल्याला क्रॉस पट्टी ही कमी करून घ्यायची असते। तुम्ही क्रॉस पट्टी नंतरही कमी करून घेऊ शकतात। जेव्हा आपण टक्स घेतो त्यानंतर आपण जेव्हा क्रॉस पट्टी लावतो त्यावेळेला जेव्हा आपली क्रॉस पट्टी एक्स्ट्रा होते तेव्हा तुम्ही कट करून घेऊ शकतात। मी इथे कट करून दाखवत आहे। थोडं मी इथे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, कारण बरेच जणांचं कसं असतं, मी जेवढं कट करून दाखवलं तेवढं कट केलं आणि तुम्ही जर शिलाई मार्जिनमध्ये थोडंफार कमी किंवा जास्त घेतलं तर तुमची क्रॉस पट्टी कमी पडू शकते। म्हणून मी इथे जेवढा वरचा भाग घेतलेला आहे तेवढीच क्रॉस पट्टी दाखवलेली आहे। हा जो आपण टक्स घेतो नंतर आपण जेव्हा क्रॉस पट्टी जॉईन करतो तेव्हा आपली क्रॉस पट्टी ही नक्कीच जास्त होते। त्यावेळेला आपल्याला ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची असते। इथे जी आहे ती आपली क्रॉस पट्टी जास्त होणार आहे, पण जॉईन केल्यानंतरच आपल्याला ही क्रॉस पट्टी कट करायची असते। आता मी तुम्हाला टक्स किती इंचावरती घेतले ते लिहून दाखवणार आहे। हे आहे आपलं 36 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग। हा जो आपला मधला जो टक्स आहे तो किती इंचाचा आहे, काखेतला टक किती इंचाचा आहे किंवा कमरेच्या साइजचा किती इंचाचा आहे किंवा आपला जो मेन टक्स आहे तो किती इंच उंचीचा आहे किंवा वरून आपण किती इंच उंची घेतलेली आहे किंवा आपले 4ही टक्स मध्ये किती किती अंतर आलं पाहिजे तेही मी तुम्हाला इथं डिटेल मध्ये लिहून दाखवणार आहे। मी ते पाठीमागच्या भागावरती लिहून दाखवलेलं आहे, शोल्डर, मुंडा आणि इथे मी लिहून दाखवलेला आहे। इथे आपला हा टक्स आहे, मधला जो टक्स आहे त्याची उंची आपण 3.5 इंच घेतलेली आहे। आपला हा काखेतला जो टक्स आहे त्याची ही उंची आपण 3.5 इंच घेतलेली आहे। याची उंची आहे 6 इंच। इथून आपण हे 2 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचं असतं। मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे, तुम्ही 2 इंचवरती देखील घेऊ शकतात। आणि आपला हा जो मेन टक्स आहे हा 1 इंचाचा आहे, तुम्ही 1.25 इंचही घेऊ शकतात किंवा 1 इंचही घेऊ शकतात। आणि आपण जे शोल्डर पासून खाली उंची मोजून घेतलेली आहे टकची उंची तीही आपण लिहून घेऊयात। मी ते सर्व टकची उंची रुंदी लिहून दाखवत आहे तुम्हाला। आपण वरच्या साइडने 10 इंचवरती पॉइंट केलेला आहे। हे जे अंतर आहे आपलं 4ही टक्स मधलं ते 1.5 इंच अंतर येणार आहे। मी एकाच ठिकाणी लिहून दाखवते। जे आपले 4ही टक्स आहे त्यांच्यात जे अंतर आहे ते 1.5 इंच आहे। मी इथे टिकही करून दाखवलेलं आहे। आता आपण क्रॉस पट्टीवरही लिहून घेऊयात। 3.25 इंचची ह्या साइडने घेतलेली आहे आणि ह्या साइडने आपण 2.25 इंच घेतलेली आहे। नेहमी आपल्याला काखेच्या साइडने 1/2 इंच कमी घ्यायचं असतं। इथे मी तुम्हाला परत एकदा सांगते, आपल्याला क्रॉस पट्टी लगेच कट करायची नाहीये, म्हणजेच आपली जी एक्स्ट्राची क्रॉस पट्टी आहे ती आपण लगेच कट नाही करणार आहोत। ज्या वेळेला आपण टक्स पॉइंट घेतो म्हणजे टक्सला टिप मारतो, आपण जेव्हा क्रॉस पट्टी जॉईन करतो, जेव्हा आपली क्रॉस पट्टी एक्स्ट्रा येते तेव्हा आपल्याला ही कट करायची असते। इथे मी हे जे वाढवून घेतलेलं आहे तेही लिहून घेत आहे। हे आपण हुक लूक पट्टीसाठी 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे। आपल्याला हुक लूक पट्टीसाठी 1/2 ते 1/2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपण जे 1/2 इंच काखेच्या साइडला वाढवून घेतलेला आहे, हा जो टक्स आहे आपला हा 1/2 इंचचा असतो। म्हणजे आपण जेव्हा शिलाई घेतो त्यात 1/2 इंच शिलाई मार्जिन मध्ये जातं, म्हणून आपल्याला नेहमी काखेच्या साइडनेही 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं। आपण जेव्हा काखेत टक्स घेतो म्हणजे टिप टाकतो तेव्हा 1/2 इंच हे शिलाई मार्जिन मध्ये जातं। इथे आपलं 36 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंगचा व्हिडिओ रेडी झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी डिटेल अशी माहिती सांगितलेली आहे।
तुम्हाला जर आमचा 36 साईजचा 4 टक्सचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।